नमस्कार, मी DS लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या तणावाचा परिणाम आता जगभर दिसायला लागलेला आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयतोला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण मुस्लिम जगतात संतापाची लाट उसळली आहे आणि याच संतापाचा स्फोट पाकिस्तानातील कराची शहरात आपल्याला पाहायला मिळाला. कराचीमध्ये संतप्त जमावाने थेट अमेरिकन दूतावासावरती हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. हजारो लोक रस्त्यावरती उतरले. अमेरिका मुर्दाबाद, इस्रायल मुर्दाबाद घोषणा देत जमाव दूतावासाच्या दिशेने निघाला असल्याचे समजते. पोलीस आणि सुरक्षा दलांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती इतकी बिघडलेली होती की अश्रुधूर आणि लाठीचार्ज करावा लागला. काही ठिकाणी दगडफेक, तोडफोड, वाहनाची जाळपोळ ही झाली. खोमेनी यांच्या मृत्यूला जबाबदार आणि अमेरिका आणि इस्रायल असल्याचा आरोप करत पाकिस्तानात अनेक संघटनांनी आंदोलन पुकारले आणि आंदोलन सुरू केले. या आंदोलनामध्ये काही ठिकाणी जाळपोळ झाल्याचे आपल्याला चित्रामध्ये दिसते. हा संघर्ष फक्त इराण इस्रायल पुरता मर्यादित राहिलेला नाही, तर आता त्याचे पडसाद पूर्ण जगभरामध्ये उमटताना दिसत आहेत. त्यामध्ये पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, इराक आणि इतर देशातही त्याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतात. भारत असेल, जर ही परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर पुढील काही दिवसात जगात मोठा संघर्ष पेटू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि त्याचा परिणाम भारतासह संपूर्ण आशियावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या जगाची नजर मिडल ईस्ट मध्ये लागली आहे आणि एकच प्रश्न सर्वांच्या मनात आहे की हा संघर्ष इथेच थांबणार का, की जग आणखी एका मोठ्या युद्धाच्या दिशेने पाऊल पुढे टाकणार? यावरती सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत आणि येणारा काळच आपल्याला सांगणार आहे की यामध्ये नक्की पुढं काय होणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.